काय मतदारांनी काय केले काय नाही कळेल आता. मतदार राजा आहे शेवटी, पण आम्ही कॉन्फिडंट आहोत. कॉन्फिडंट आपण आहात. एका बाजूला विकासाची गोष्ट केली जात होती, दुसऱ्या बाजूला पवार साहेबांचा चेहरा, पवार साहेबांनी केलेलं काम बोललं जात होतं. मतदार काय विचार करतोय असं वाटतं तुम्हाला? नाही, विकासाची गोष्ट कुणी केलं? तुम्ही काहीतरी चुकीचं बोलता. उलट आम्ही म्हणतोय आम्ही विकास बोलवतो तर समोरची पार्टी भावनिक होत होती. तुम्ही थोडस धडकशे भाषणांमधून आपण बघितलं की ज्या पद्धतीचं राजकारण किंवा सभा गाजल्या इथल्या, त्यामधनं ही सगळी वक्तव्य येत होती. आणि विशेष करून काका विरुद्ध पुतण्या असं स्वरूप या लढतीला आलेलं होतं. हो, बरोबर आहे ना. तर ते आहे ना, तर आपण ते काय झाकू शकत नाही. आज युगेंद्रसाठी म्हणून निश्चितपणे शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असणारे, शुभेच्छा असणारे वडील म्हणून तुम्ही काय विचार करता? वडील म्हणून नेहमीच त्याच्या मागे मुलगा म्हणून असणार ना. तर आजोबांचा आशीर्वाद आहे तर वडिलांचा पण असेल. आणि दुसऱ्या बाजूला मात्र बंधू आहेत. हो, बरोबर आहे. आता काय करणार? निवडणूक म्हटल्यानंतर एकाची हार एकाचा विजय होत असतो. त्याला सामोरं जात असताना निश्चितपणे काहीच दडपण असेल, कारण एकीकडे मुलगा आणि दुसरीकडे बंधू. नाही, आता काय शेवटी राजकारण आहे. दोघांचे विचार वेगळे वेगळे झालेले आहेत, त्याच्यामुळे ही विचारांची लढाई, मी नात्याची लढाई म्हणणार नाही. खात्री वाटते अर्थातच. धन्यवाद. नक्कीच हे होते श्रीनिवास बापू पवार. नक्कीच बापू आता मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत आणि